नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, हँडवर्क अशी ब्लाऊजची डिझाईन आली होती आणि त्यात 40-44च्या मापाला म्हणजे 32 पासून पुढं मापाला बसली असती. पण मला हा ब्लाऊज आहे ना 28 ते 30च्या मापावर बनवायचा होता. खूप क्रिटिकल ब्लाऊज तयार करायचा होता. म्हणजे खरं सांगायचं तर खूप टेन्शन आलं होतं. सुई तुटायची पण भीती होती. त्याचबरोबर ऑलरेडी हँडवर्क केलेला ब्लाऊज आला होता आणि त्यात गळा खूप छोटा होता त्यांचा. तर बघा, मी अशी गळ्याची अशी डिझाईन मला घ्यावी लागली, कारण त्या आकारानुसार घेतली असती तर त्यांचं शोल्डर पूर्णतः उतरलं असतं कमी माप असल्यामुळं. मग मी अशा पद्धतीने डिझाईन घेतली आणि त्याला मग लेस वगैरे लावून घेतली. हा पाठीमागचा भाग होता. कधी-कधी असं गिऱ्हाईक येतात, प्रत्येकाला हौस असते पण मग ॲडजस्ट होत नाही आणि ॲडजस्ट हे करावं लागतं आपल्याला. खूप म्हणजे खूप वेळ खाल्ला ह्या ब्लाऊजने आणि वेळ खाऊन झाल्यानंतर बघा पूर्णतः हा ब्लाऊज असा तयार झाला आणि खूप सुंदर असा दिसत होता. आता पूर्ण बाहीला तर माझ्या 2 सुया तर प्रॉपरली तुटल्या. पण मग चला म्हटलं, आता शिवायला आलेलं आहे आणि काम आहे आपलं, ते काम करावंच लागतं. तर खूप सुंदर अशी डिझाईन होती. पण मग माप कमी असल्यामुळं थोडा नाही म्हणता येणार, खूप जास्त प्रॉब्लेम आला मला हा ब्लाऊज शिवायला. डिझाईन खूप छान होती. हँडवर्क हाताने तयार केलेली डिझाईन होती. तर मग कशी वाटली माझी आजची डिझाईन, किंवा प्रत्येक म्हणजे मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की माप खूप छोटा आहे आणि डिझाईन खूप मोठी आहे, तर कसं शिवायचं. तर बघा, अशी ॲडजस्टमेंट करावी लागते आणि असे ॲडजस्टमेंट करूनच मग ते गिऱ्हाईकाचं मन धरावं लागतं. तर चला,